थोडी पुणे जाऊ दे, लिफ्ट लावू शकतो. जाऊ दे लिफ्ट, जाऊ दे. ठीक आहे, थोडी जाऊ दे लिफ्टला जाण्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अजून फुलं घ्या, घ्यायचे बस ना. इथेच तसंच इथेच पाहिजे ना, इथेच हाऊस बोटमध्ये येणार आहे ना, इथेच काय इकडे बाहेर घ्या. जाऊ दे, जाऊ दे. हां जाऊ दे. तर नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 8:20. 7:30 टार्गेट होता आपलं. 8:20 पर्यंत आता सगळं आटपलं आहे. नाश्ता विष्टा सगळं झाला. आता नेक्स्ट स्टॉप आहे चिराई बीच, कोचीन. ठीक आहे, पोचायला 4 तास दाखवतोय गुगल मॅप. म्हणजे 12, 12:30, 1 वाजेपर्यंत पोचू मला वाटतं. हळूहळू जातो वगैरे आपण. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शॉर्टकट नाही आणलं गेलं. कधीच गाडी बघून घ्यायला ना तुम्हाला. तर आता फायनली डबल रस्ता लागलेला आहे. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 10. 40 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि हा तो फेमस इकडचा ब्रिज आहे नदीवरचा. आता थोडंसं अर्बनायझेशन दिसते, बिल्डिंग जरा दिसते. आता ट्रॅफिक थोडंसं आता आहे अजून पुढे, पण मेजर ट्रॅफिक संपल्यासारखं वाटतं. बघू आता. हा होता छोटासा अपडेट. हा टोल पण आला इकडे. 45 रुपयाचा टोल आहे. पहिलेच आहे. एकदम सीमलेस. हा जो ब्रिज दिसतोय, हा मेट्रोचा ब्रिज आहे. आणि त्या साईडला उजवीकडे स्टेशन पण आहे. हा मेट्रोचा ब्रिज आहे.
आहे, चांगली प्रगती आहे इकडे. तर ते तुम्ही समोर बघितलं ते आहे इकडचं मेट्रो स्टेशन. ही बघा, ही आहे मेट्रो अशी जाते आहे. आता आपण सरळ जाणार. तुम्ही राईटला बघाल तर इकडचं फेमस लुलू मॉल आहे, म्हणजे त्रिवेंद्रम आणि कोचीचं मॉल आहे ते खूप मोठं आहे. हे थोडंसं ओकेश आहे. तर हा चेराई बीचचा मेन जंक्शन. आपल्याला जायचं आहे लेफ्ट. तर त्याच्यामध्ये फक्त चेराई बीच आहे, त्याच्यामध्ये हॉटेल आहे. तर आता आपण चाललेलो आहोत चेराई बीच पॅलेस मध्ये. चेराई बीच पॅलेस हे जे आहे तिकडे आता आपली बुकिंग आहे. तर हा जो आहे हा संपूर्ण असा रस्ता आहे, एकदम पॅरलल टू बीच. तर चांगला लोकेशन चांगली आहे चेराईची. समोर लवकर उतरून घ्या, मी इकडे गाडी लावून. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही आता बघितलं तर हे आहे चेराई पॅलेस, बीच पॅलेस. समोर बीच आहे आणि इकडे असं पॅलेस आहे. गार्गी झोपली आहे. चांगल्या मस्त वेस्टर्न रूम्स आहेत. आणि इकडे बघितलं तर हे असं बाथरूम. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत बाहेर आहे की जरा संध्याकाळचे 5:30. आणि चेराई बीच पॅलेस म्हणून आहे, त्याचा नंबर तुम्ही नोट करा. चांगलं आहे इकडे चेराई बीचला, थोडंसं रिजनेबल पण आहे. आणि हा तुम्ही बघाल तर हा आहे तो रस्ता चेराईचा. असं इकडनं असं आपण आलो होतो. आणि हा संपूर्ण कोस्टल रस्ता आहे जिकडे तुम्ही जाऊ शकता. आता एक ड्रोन शॉट्स तुम्ही बघितले असतील. आणि पुढे जरासं गेल्यावरती एक काय म्हणतात त्याला, वॉटर स्पोर्ट्स वगैरे असं येतं. आणि समोरून ह्या लोकांनी काय केलं, असं जे धक्के आहेत तिकडे थोडंसं जायला वगैरे केलं. तर हे असं तुम्ही क्रॉस केलं मग नंतर येईल आपल्याकडे अफाट समुद्र. हा बघा, असं आहे. संपूर्ण कोस्टलांवरती असेल.
तुम्ही बघितलं तर आता ही लोक हे फिशिंग करतात इकडे. कारण का इकडे आतमध्ये तुम्ही बघाल ना तर मगाशी आपण बघितले काही मासे वगैरे जे आहेत ते मासे उडत होते. ते बघा आडलं तरी पकडलं बघा त्याने. तर आता हे लोक जे बघतायत इकडे कुठे का मासे दिसत आहेत का वगैरे तसं असेल मग ते जाळ टाकणार असं आहे. पण त्यांना मासे दिसत नाही. तर आता तुम्ही बघितलं ना त्यांनी ती मासळी पकडायचं जाळ टाकलं आणि आता त्यांना मासळी मिळेल. आता ते बघा बघितलं वा.
रेस्टॉरंट आहे, फेमस रेस्टॉरंट आहे. आणि इकडे आता हे रेस्टॉरंट आहे एकदम सी फूडसाठी फेमस. तर आपण काय काय आता ऑर्डर केलेले आहे आणि आता खाऊ. आणि ह्यांचं तुम्ही बघाल तर आता ही डिश आहे, ही आहे रोजमेरी रोज कॉलीफ्लॉवर. तर आता हे तुम्ही बघाल तर हे आहे व्हेज मापस. एक केरला स्टाईलचं सगळं मिक्स आहे आणि एकदम कोकोनटची ग्रेव्ही वगैरे आहे त्यामध्ये. आणि हे आहे इकडचं फेमस अपम, जे आपल्याला जनरली मुंबईत मिळत नाही.